हरिओम. तर आज आपण पाहणार आहे शुद्धिक्रियेविषयी. तर शंख प्रक्षालन शुद्धिक्रिया आज आपण पाहणार आहे. तर योगामध्ये अनेक शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहे. धवती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती. त्यातली एक शंख प्रक्षालन जी शुद्धिक्रिया आहे, जी वर्षातून आपण 2दा केली जाते. तर ही शुद्धिक्रिया का करायची बरं? तर आपण जे खातो ते सगळंच पचतं असं नाही. प्रत्येक वेळेस आपण हलका आहार घेतो असं नाही, किंवा प्रत्येक वेळेस खूप बारीक चावून खातो असंही होत नाही. तर आपण जे व्यवस्थित खात नाही किंवा सगळं पचलेलं नाही, ते पोटामध्ये तशीच घाण साठत राहते. वर्षानुवर्ष ते कण जमा होत राहतात पोटात, आणि त्यातूनच आपल्या आजाराची निर्मिती होत असते. कारण की हीच घाण आपल्या रक्तात मिसळत असते आणि रक्ताला अशुद्ध करून टाकत असते. आपल्या शरीरात रक्तवाहिन्या ह्या सगळीकडेच पसरलेल्या आहेत. समजा हे रक्त थायरॉइड ग्लँडच्या तिथे येऊन साठलं तर थायरॉइड सारखा रोग तयार होतो. डायबेटीस, पीसीओडी, पीसीओएस हे सगळे ह्याच्यामुळेच तयार होत असतात आजार. मग ही शुद्धिक्रियेद्वारे आपण शंख प्रक्षालन की ही घाण सगळी आपण बाहेर काढू शकतो. समजा आपण बघा दिवाळी असेल तर बघा घरातील सगळा कानाकोपरा अगदी स्वच्छ धुवून पुसून काढतो आणि शरीर त्यामुळे घराला एक चकाकी येते. त्याच पद्धतीने ह्या शंख प्रक्षालन क्रिया केल्यामुळे आपल्या शरीरातील पूर्ण घाण ही बाहेर निघत असते आणि शरीर शुद्धी असते. मग त्यामुळे शरीरात होणारे जे आजार आहे, थायरॉइड, डायबेटीस, पीसीओडी, पीसीओएस हे होत नाही. कारण ही घाण वर्षानुवर्ष तिथे साठून राहत नाही आणि रक्तात मिसळत नाही, रक्ताला अशुद्ध करून टाकत नाही. पण वर्षातून 2दा तरी ही शुद्धिक्रिया प्रत्येकाने करून घेतलीच पाहिजे. 6 मंथली एक अशी ऋतूनुसार ही शुद्धिक्रिया केली जाते. तर योग्य योग शिक्षकांकडून तुम्ही ही शुद्धिक्रिया नक्कीच करून घ्या. मी स्वतः सुद्धा ही शुद्धिक्रिया घेत असते. ज्यांनाही माझ्याकडे करायची असेल त्यांनी 9763087566 ह्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ती शुद्धिक्रिया करून घेऊ शकता.